ओम श्री सद्गुरू अडाणेश्वर समर्थाय नमः. नमो नमः. मी सुवर्ण संतोष देशमुख. मी आपल्याला आज माझा अनुभव सांगत आहे. 2013 साली आम्ही गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहायला आलो. ही देखील दादाईंचीच इच्छा होती. याआधी आम्ही विरारला राहत होतो. दादाईंनी सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहायला जावं. त्याप्रमाणे आम्ही 2013 साली राहायला गेलो. काही वर्षानंतर म्हणजेच 2023मध्ये बिल्डिंगमधल्या ना सगळ्यांना लेटर आलं की तुम्हाला नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट व्हायचं आहे. त्याप्रमाणे आम्हाला देखील सांगण्यात आलं. पण सगळ्यांना रूमच्या चाव्या मिळाल्या आणि आम्हाला मिळाली नाही. आम्ही वाट बघत होतो की आज आम्हाला चावी मिळेल, उद्या मिळेल. असं करता करता 6 महिने गेले. ह्या 6 महिन्यामध्ये बिल्डिंगमध्ये कोणीही राहत नव्हतं. सगळेजण नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट झाले आणि फक्त आमचं घर हे एकमेव उरलं होतं जे त्या बिल्डिंगमध्ये राहत होतो आम्ही. आणि आम्हाला आधी खूप सुरुवातीला भीती वाटत होती की इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये आपण एकटेच कसे काय राहायचं. पण आमच्या दादाईंवरचा अढळ विश्वास आणि हीच आमची एक काय म्हणू आपण त्याला एक ताकद होती की आम्हाला दादाजी असताना आम्हाला काहीही होणार नाही. आणि त्या विश्वासावरती आम्ही 6 महिने त्या बिल्डिंगमध्ये काढले. 6 महिन्यानंतर आम्हाला देखील चावी मिळाली. आम्ही नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालो आणि त्या बिल्डिंगमध्ये राहायला गेल्यानंतर ते घर इतकं सुंदर आणि इतकं छान होतं की आम्हाला असं वाटलं की आपल्याला उशिरा मिळालं पण खूप छान मिळालं. आणि दादाजी आपल्याला नेहमी हेच सांगत असतात की तुम्हाला एखादं फळ झाडाला उशिरा लागतं पण त्याचा जो सुगंध असतो किंवा त्याची जी चव असते ती खूप मधुर आणि रसाळ असते. आणि आमच्या घराच्या बाबतीत असंच काहीसं झालं की आम्हाला ते घर उशिरा मिळालं पण ते खूप छान मिळालं. तो दादाजींचा आशीर्वादच होता. आणि आमच्यासाठी आमच्या दादाजींनी हे घर केवळ आणि केवळ आमच्यासाठी म्हणून दादाजींनी निवडलं होतं जे आम्हाला मिळालं. ज्या घरामध्ये आता आम्ही आनंदाने गुण्या गोविंदाने राहतोय ही सगळी आणि सगळी दादाईंची इच्छा, दादाईंची किमया. आणि म्हणून कायम दादाईंवरती अढळ विश्वास ठेवा, दादाईंवरती भक्ती कायम दृढ ठेवा एवढंच मी सांगते. आणि कायम स्तोत्र वाचन, नियमित आरती, नामस्मरण हे नेहमी करत राहा. नमो नमः.